सकाळचे 7 वाजले होते. अंगणात तुळशीपाशी दिवा लावून सुमित्राबाई देवाचे नामस्मरण करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते, पण मन मात्र कुठेतरी हरवले होते. घर मोठं होतं, माणसंही भरपूर होती, पण तरीही त्या घरात गेल्या काही दिवसांपासून एक अनामिक शांतता पसरली होती. स्वयंपाकघरात सुनेचा आवाज येत होता. आई, चहा घेऊन येते. हो ग, ठेव. सून स्वरा चहाचा कप घेऊन आली. सुमित्राबाईने तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर थकवा होता, पण ओठांवर नेहमीसारखंच हसू होतं. काल पुन्हा उशिरापर्यंत जागी होतीस ना? थोडं ऑफिसचं काम होतं. खोटं बोलू नकोस. स्वराने हसण्याचा प्रयत्न केला. आई, खरंच. सुमित्राबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तू मला मुलीपेक्षा कमी नाहीस. तुझ्या डोळ्यातील पाणी मला दिसतं. इतक्यात घराच्या दारात कार येऊन थांबली. स्वराच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले. कारमधून उतरली ती होती आदिती, रोहनची मोठी बहीण. जवळपास 3 वर्षांनी ती माहेरी आली होती. सुमित्राबाई आनंदाने धावत गेल्या. अगं आदिती. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं, पण स्वराने फक्त नमस्कार केला. आदितीनेही हसून उत्तर दिलं. कशी आहेस? छान, एवढंच. रोहन बाहेर आला. अगं ताई, अचानक? आईची आठवण आली, पण आदितीच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. जणू ती काहीतरी मनाशी ठरवूनच आली होती. दुपारच्या जेवणाची वेळ. सगळे एकत्र बसले होते. सुमित्राबाई आनंदाने बोलत होत्या. आज माझी दोन्ही लेकरं समोर बसलेत. रोहन हसत होता. स्वरा सर्वांना वाढत होती. आदिती मात्र तिच्याकडे बारकाईने पाहत होती. जेवण संपल्यावरती हळूच स्वराच्या मागे स्वयंपाकघरात गेली. स्वरा. हो ताई. माझ्याशी 2 मिनिटं बोलशील? स्वराच्या मनात धडधड सुरू झाली. दोघी गच्चीवर गेल्या. काही क्षण शांतता होती. मग आदितीने सरळ विचारलं. तू आनंदी आहेस का? स्वरा दचकली. हो का? माझ्या डोळ्यात बघून सांग. स्वराने नजर खाली केली. आदितीला उत्तर मिळालं होतं. ती हळू आवाजात म्हणाली. मी इथे फिरायला आलेली नाही. स्वरा गोंधळली. म्हणजे? मला सगळं कळलंय. क्षणभर स्वराच्या पायाखालची जमीन सरकली. काय कळलं? तू गेल्या 6 महिन्यांपासून बाबांच्या उपचारासाठी तुझे सगळे दागिने विकलेस, ऑफिसमधून कर्ज घेतलंस, आणि हे सगळं कोणालाच सांगितलं नाहीस. स्वराच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ताई, आईलाही नाही, रोहनलाही नाही. स्वरा रडत म्हणाली. बाबांनी शपथ घातली होती. आदिती काही क्षण शांत राहिली. आणि रोहन? त्याच्या कंपनीत आधीच अडचणी होत्या. त्याला अजून ओझं द्यायचं नव्हतं. आदितीने तिचा हात हातात घेतला. तू एकटी एवढं सगळं सहन करत होतीस. स्वरा आता स्वतःला सावरू शकत नव्हती. ती आदितीच्या गळ्यात पडून रडू लागली. मला वाटलं एक दिवस सगळं ठीक होईल. आदितीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती मनात म्हणाली, देवा, ही मुलगी खरंच या घराचा आधार आहे. पण त्या क्षणी खाली हॉलमधून मोठा आवाज आला. रोहन, हे काय आहे? सुमित्राबाईंचा थरथरता आवाज ऐकून दोघी धावत खाली आल्या. टेबलावर बँकेचं एक नोटीसचं पत्र पडलं होतं. रोहनच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. सुमित्राबाईंचे हात थरथरत होते. घर जप्त होणार म्हणजे काय? सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. आणि त्या एका पत्राने अनेक वर्ष जपलेल्या नात्यांची खरी परीक्षा सुरू झाली. सुमित्राबाईंच्या हातातून नोटीस खाली पडली. रोहन, हे खरं आहे का? त्यांच्या आवाजात भीती होती. रोहन काही क्षण गप्प राहिला. त्याने एक खोल श्वास घेतला आणि मान खाली घातली. हो आई, कंपनी वाचवण्यासाठी मी हे घर तारण ठेवलं होतं. पण मला का नाही सांगितलंस? सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला काळजी वाटली असती. आदितीचा राग अनावर झाला. काळजी? आता घरच जाणार आहे आणि तू म्हणतोयस काळजी वाटली असती? रोहन शांत उभा राहिला. स्वरा मध्ये पडली. ताई, त्यांच्यावर ओरडू नका. त्यांनी हे घरासाठीच केलं. आणि तू गप्प बस. आदितीचा आवाज चढला. तू स्वतःचे दागिने विकलेस, कर्ज काढलंस, आणि आता याची बाजू घेतेस? सगळे स्तब्ध झाले. रोहनने आश्चर्याने स्वराकडे पाहिलं. काय? दागिने विकलेस? स्वराने मान खाली घातली. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. स्वरा, तू मला इतकं परकं समजलीस? नाही, पण तुझ्यावर आधीच खूप ताण होता. क्षणभर घरात शांतता पसरली. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते. रोहन देशमुख? हो, मी बँकेकडून आलो आहे. 7 दिवसात रक्कम भरली नाही तर घराचा ताबा घ्यावा लागेल. हे ऐकताच
सुमित्राबाईंच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि त्या खाली कोसळल्या. आई, घरात एकच गोंधळ उडाला. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, काळजीचं कारण नाही, पण यांना कोणताही मानसिक धक्का देऊ नका. घरी परतल्यावर सुमित्राबाई शांत पडून होत्या. त्या रात्री कुणालाही झोप लागली नाही. पहाटे आदिती उठली. तिने कपाट उघडलं. लग्नात मिळालेले तिचे दागिने, काही कागदपत्र आणि बँकेची पासबुक तिने एका पिशवीत ठेवली. स्वराने ते पाहिलं. ताई, काय करताय? आदिती हसली. माझं माहेर वाचवते. नको, तुमचा संसार आहे. संसार पुन्हा उभा करता येतो, पण माहेर पुन्हा मिळत नाही. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आदितीच्या गळ्यात पडली. आजपासून तू माझी फक्त भावजय नाहीस, माझी बहीण आहेस. आदितीने तिचे अश्रू पुसले. आणि बहिणीचं दुःख बहिणीनेच वाटून घ्यायचं असतं. दोघींच्या डोळ्यात एकच निर्धार होता, पण त्यांना माहीत नव्हतं, घर वाचवण्यासाठी त्यांना अजून एका अशा सत्याला सामोरं जावं लागणार होतं, जे ऐकून संपूर्ण कुटुंबाचा भूतकाळच बदलून जाणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिती आणि स्वरा दोघी बँकेत गेल्या. आदितीने तिचे दागिने आणि बचतीची कागदपत्रे अधिकाऱ्यांसमोर ठेवली. अधिकाऱ्याने सगळी कागदपत्रे पाहिली आणि शांतपणे म्हणाला, मॅडम, एवढ्याने संपूर्ण कर्ज फेडलं जाणार नाही. फक्त काही महिन्यांची मुदत वाढवता येईल. आदितीने निराश नजरेने स्वराकडे पाहिलं. दोघी घरी परतल्या. घरी आल्यावर रोहनने विचारलं, कुठे गेला होतात? आदितीने काहीही न लपवता सर्व सांगितलं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. ताई, माझ्यासाठी तुझे दागिने विकायला नको होते. आदिती हसली. तुझ्यासाठी नाही रे, या घरासाठी. इतक्यात सुमित्राबाई हळूहळू उठून बाहेर आल्या. त्याने आदितीचा हात हातात घेतला. बाळा, मुली लग्नानंतर परक्या होत नाहीत, हे आज तू सिद्ध केलंस. तेवढ्यात घरासमोर एक काळी कार येऊन थांबली. एक साठीतील गृहस्थ खाली उतरले. त्यांच्या हातात एक फाईल होती. हे देशमुखांचं घर ना? रोहन पुढे झाला. हो, आपण? मी ॲडव्होकेट शरद कुलकर्णी. सगळे गोंधळले. माझ्याकडे तुमच्या वडिलांनी जवळपास 25 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली काही कागदपत्र आहेत. बाबांनी? रोहन आश्चर्याने म्हणाला. सुमित्राबाईंचा चेहरा फटकळ झाला. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या मृत्यूनंतरच ही कागदपत्र घरच्यांच्या हाती द्यायची. सगळे हॉलमध्ये बसले. वकिलाने फाईल उघडली. त्यातून एक जुनी डायरी आणि एक सीलबंद लिफाफा बाहेर काढला. लिफाफ्यावर लिहिलं होतं, माझ्या मुलांना आणि माझ्या सुनेला. रोहनचे हात थरथरत होते. त्याने लिफाफा उघडला. पत्रात लिहिलं होतं, प्रिय रोहन, आदिती आणि माझी मुलगी स्वरा, जर हे पत्र तुम्ही वाचत असाल तर याचा अर्थ मी या जगात नाही. आयुष्यभर मी एक सत्य लपवलं, कारण मला भीती होती की ते सत्य तुमचं घर मोडून टाकेल. आदिती, तू माझी जन्माची मुलगी नाहीस. हे वाचताच आदितीच्या हातातून पत्र खाली पडलं. तिच्या डोळ्यात अविश्वास दाटला. काय? सुमित्राबाईंचे अश्रू अनावर झाले. हो बाळा, हे खरं आहे. संपूर्ण घर शांत झालं. सुमित्राबाई पुढे म्हणाल्या, तू 2 वर्षाची होतीस तेव्हा एका भीषण अपघातात तुझे आईवडील गेले. तुझे बाबा माझे सख्खे मित्र होते. नातेवाईकांनी तुला अनाथ आश्रमात पाठवायचं ठरवलं होतं, पण तुझ्या बाबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता, माझ्या मुलीला कधी अनाथ होऊ देऊ नकोस, म्हणून आम्ही तुला घरी आणलं. त्या दिवसापासून तू आमची मुलगी झालीस. आदिती रडतच सुमित्राबाईंच्या कुशीत शिरली. आई, मग मला कधी सांगितलं नाही? कारण आम्हाला कधी वाटलंच नाही की तू आमची नाहीस. रोहनही रडत म्हणाला, ताई, तू माझी सख्खी नसलीस तरी माझ्यासाठी तू नेहमीच माझी मोठी बहीण राहशील. स्वरा पुढे आली. तिने आदितीचा हात घट्ट धरला. नातं रक्ताचं असलं की टिकतं असं नाही, प्रेमाचं असलं की आयुष्यभर सुगंध देतं. हे ऐकून आदितीला अश्रू आवरले नाहीत. पण वकिलाने शांतपणे अजून एक कागद पुढे केला. पत्र अजून पूर्ण झालेलं नाही आणि पुढचं सत्य कदाचित याहूनही मोठं आहे. सगळ्यांच्या नजरा त्या कागदावर खिळल्या. वकिलाने दुसरा कागद उघडला आणि म्हणाले, हे पत्र तुमच्या वडिलांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की पहिलं सत्य सांगितल्याशिवाय दुसरं सत्य उघड करू नका. रोहनने थरथरत्या हाताने ते पत्र वाचायला सुरुवात केली. माझ्या लेकरांनो, जर हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर मी तुम्हाला शेवटचा एक धडा देण्यासाठी हे शब्द लिहून ठेवले आहेत. मी आयुष्यभर प्रामाणिक जगलो, पण एक चूक मात्र माझ्याकडून झाली. 20 वर्षांपूर्वी माझा जिवलग मित्र अनिल
अडचणीत होता. त्याचा छोटासा कारखाना बुडत होता. त्याने माझ्याकडे मदत मागितली. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी त्याला नकार दिला. त्या नकारानंतर अवघ्या 2 महिन्यात त्याने आत्महत्या केली. त्याची पत्नी आणि मुलगा गाव सोडून निघून गेले. त्या दिवसापासून माझ्या मनावर एक ओझं आहे. मी त्यांना शोधत राहिलो पण ते कधीच सापडले नाहीत. त्या अपराधीपणातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या नावावरची शहराबाहेरची 5 एकर जमीन विकली नाही. ती जमीन मी त्यांच्या नावाने ट्रस्टमध्ये ठेवली आहे. जर त्यांचा मुलगा कधी सापडला नाही तर ती जमीन विकून त्या पैशातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरावी ही माझी शेवटची इच्छा आहे. पत्र संपलं. हॉलमध्ये शांतता पसरली. रोहनने वकिलांकडे पाहिलं. म्हणजे ती जमीन अजूनही आहे? वकील हसले. हो, आणि आज त्याची किंमत जवळपास 4 कोटी रुपये आहे. क्षणभर कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. 4 कोटी म्हणजे घराचं कर्ज एका क्षणात फिटू शकत होतं. पण वकिलांनी लगेच पुढचं वाक्य बोलले. पण ती जमीन तुम्हाला विकण्याचा अधिकार नाही. रोहनचा चेहरा उतरला. का? कारण ती कायदेशीररित्या ट्रस्टच्या नावावर आहे आणि अनिलचा मुलगा जिवंत असेल तर पहिला हक्क त्याचाच आहे. आशेचा किरण पुन्हा मावळला. तेवढ्याच स्वरा विचारात पडली. वकील साहेब, त्या अनिल काकांच्या मुलाचं नाव काय होतं? वकिलाने फाईल पाहिली. आर्यन. स्वराच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. आर्यन? हो. त्यांचा जन्म कुठे झाला होता? वकिलाने गावचं नाव सांगितलं. हे ऐकताच स्वराच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. सगळे तिच्याकडे पाहू लागले. रोहनने विचारलं, स्वरा काय झालं? स्वराच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती दोन्ही होत्या. ती हळू आवाजात म्हणाली, रोहन, माझ्या बाबाने एकदा मला सांगितलं होतं. त्यांच्या लहानपणीचा एक मित्र होता ज्याचं नाव अनिल होतं आणि त्याच्या मुलाचं नाव आर्यन. म्हणजे? मला खात्री नाही, पण माझ्या माहेरी अजूनही जुन्या कागदपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल काही माहिती असू शकते. आदिती लगेच म्हणाली, मग वेळ घालवायचा नाही. आपण उद्याच तुझ्या माहेरी जाऊ. त्या रात्री अनेक दिवसांनी सगळ्यांच्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटला. पण कोणालाही कल्पना नव्हती स्वराच्या माहेरी त्यांची वाट पाहत होतं एक असं सत्य ज्यामुळे फक्त घराचं कर्जच नाही तर अनेक वर्षांपासून तुटलेली 2 कुटुंब पुन्हा एकत्र येणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वरा, रोहन, आदिती आणि सुमित्राबाई स्वराच्या माहेरी निघाले. गावात पोचल्यावर स्वराचे वडील माधवराव अंगणात झाडांना पाणी घालत होते. मुलीला अचानक पाहून ते आनंदी झाले. अगं स्वरा, अचानक? स्वरा त्यांच्या गळ्यात पडली. बाबा, मला तुमची मदत हवी आहे. घरात बसल्यावर रोहनने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगितलं. माधवराव काही वेळ शांत बसले. मग ते उठले, माळ्यावर गेले आणि धुळीने माखलेली लोखंडी पेटी घेऊन खाली आले. ही पेटी मी 25 वर्षापासून उघडली नाही. त्यांनी कुलूप उघडलं. आत जुने फोटो, पत्र आणि काही डायऱ्या होत्या. एक फोटो हातात घेताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा बघ, मी, तुझे सासरे आणि आमचा मित्र अनिल. रोहनने फोटो हातात घेतला. त्याच्या वडिलांचा तरुणपणीचा फोटो पाहून त्याचा कंठ दाटून आला. माधवराव डायरी चाळत होते. अचानक त्यांचा हात एका पिवळसर लिफाफ्यावर थांबला. हे अनिलने मला लिहिलेलं शेवटचं पत्र उघडण्यात आलं. त्यात लिहिलं होतं, माधव, जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न कर. त्याचं नाव आर्यन आहे. माझी पत्नी तिच्या माहेरी नाशिकला जाणार आहे. तिथे तिचा भाऊ विजय राहतो. माझ्या मुलाला एवढंच सांग, त्याचा बाप शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यावर प्रेम करत होता. पत्र वाचून सगळ्यांच्या अंगावर शहारा आला. माधवराव म्हणाले, मी खूप शोध घेतला होता, पण विजयने घर विकलं आणि कुठे गेला तेच समजलं नाही. तेवढ्यात घराबाहेर एक आवाज आला. माधवराव काका आहेत का? सगळे बाहेर आले. एक 30-32 वर्षाचा तरुण उभा होता. त्याच्या हातात कुरिअरचं पाकिट होतं. तुमच्यासाठी नोंदणीकृत पत्र आहे. माधवरावाने सही करून पत्र घेतलं. पत्र एका वृद्धाश्रमाकडून आलं होतं. त्यात लिहिलं होतं, आपले जुने मित्र विजय देशपांडे गेल्या आठवड्यापासून आमच्या आश्रमात आहेत. त्याने आपल्या नावाचा उल्लेख केला आहे. प्रकृती गंभीर असल्यामुळे आपण तातडीने भेटावे. विजय? माधवराव आश्चर्याने म्हणाले, म्हणजे अनिलच्या पत्नीचा भाऊ? स्वराने विचारलं. हो. सगळ्यांनी लगेच वृद्धाश्रम गाठलं. विजय पलंगावर अशक्त अवस्थेत पडले होते. माधवरावांना पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. माधव, तू आलास?
विजय, आर्यन कुठे आहे? हे ऐकताच विजय काही क्षण गप्प राहिले. त्यांनी थरथरत्या हाताने कपाटातून एक फोटो काढला. त्या फोटोत एक तरुण पदवीदानाचा गाऊन घालून उभा होता. त्याच्या गळ्यात सुवर्णपदक होतं. विजय म्हणाले, हा हा आर्यन. रोहनने फोटो हातात घेतला आणि पुढच्या क्षणी त्याच्या हातातून फोटो खाली पडला. हे हे कसं शक्य आहे? सगळे दचकले. काय झालं? आदितीने विचारलं. रोहनचा आवाज थरथरत होता. हा मुलगा माझ्या कंपनीत गेली 5 वर्ष काम करतो. क्षणभर संपूर्ण खोलीत शांतता पसरली. स्वराने अविश्वासाने विचारलं, काय? हो, आमच्या कंपनीचा सर्वात प्रामाणिक कर्मचारी आर्यन. विजय हळूच हसले. देवाला कदाचित तुटलेली नाती पुन्हा जोडायची होती, म्हणूनच तो आधी तुमच्या आयुष्यात आला आणि आता त्याची खरी ओळख समोर आली. रोहनच्या डोळ्यांसमोर गेल्या 5 वर्षांच्या आठवणी तरळू लागल्या. कंपनी अडचणीत असतानाही एक माणूस कधी त्याची साथ सोडून गेला नव्हता, तो म्हणजे आर्यन. पण अजूनही एक सत्य उघड व्हायचं बाकी होतं. कारण रोहनला आठवलं, कंपनीचं कर्ज वाढायला सुरुवात झाली होती तेव्हाच कोणीतरी मुद्दाम चुकीचे व्यवहार करून त्याला आर्थिक खाईत ढकललं होतं. तो विश्वासघातकी माणूस कोण होता आणि त्याचा या सगळ्या कहाणीशी काय संबंध होता? रोहनला त्या रात्री झोपच लागली नाही. आर्यनचा हसरा चेहरा वारंवार त्याच्या डोळ्यासमोर येत होता. सर, कंपनी कितीही अडचणीत आली तरी आपण हार मानायची नाही. आर्यनचे ते शब्द त्याच्या कानात घुमत होते. पण दुसऱ्या क्षणी त्याला दुसरी गोष्ट आठवली. कंपनीचा अकाउंट्स विभाग सांभाळणारा त्याचा जुना मित्र संदीप. कर्ज वाढायला लागलं तेव्हापासून संदीप नेहमी एकच म्हणायचा, रोहन, नवीन कर्ज घे, परिस्थिती सुधारेल. रोहनने कधी त्याच्यावर संशय घेतलाच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन थेट ऑफिसमध्ये पोहोचला. आर्यन आधीच काम करत होता. रोहन त्याच्यासमोर जाऊन काही क्षण शांत उभा राहिला. सर, काही काम होतं का? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुढे झाला आणि त्याने आर्यनला घट्ट मिठी मारली. संपूर्ण ऑफिस स्तब्ध झालं. सर, काय झालं? रोहन हळू आवाजात म्हणाला, आजपर्यंत तू माझा कर्मचारी होतास. आजपासून तू माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा म्हणजे माझा भाऊ आहेस. आर्यन काहीच समजू शकत नव्हता. संध्याकाळी रोहनने त्याला घरी नेलं. सुमित्राबाईंनी आर्यनला पाहिलं आणि नकळत त्याच्या डोक्यावर हात ठेवला. देवा, अनिलचा मुलगा इतका मोठा झाला? आर्यन गोंधळला. रोहनने शांतपणे त्याला सगळी कहाणी सांगितली. प्रत्येक शब्द ऐकताना आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. म्हणजे माझे बाबा वाईट माणूस नव्हते? माधवराव पुढे आले. नाही बाळा, परिस्थिती वाईट होती, माणूस नाही. आर्यन आईच्या आठवणीत रडू लागला. सुमित्राबाईंनी त्याला जवळ घेतलं. आजपासून हे घर तुझंही आहे. त्या क्षणी रक्ताचं नातं नव्हतं, पण मायेचं नातं जन्माला आलं होतं. दुसऱ्या दिवशी आर्यनने रोहनला विचारलं, सर, म्हणजे दादा, कंपनीचं संपूर्ण अकाउंट मला पाहू द्याल का? का? मला काहीतरी चुकीचं वाटतंय. रोहनने लगेच परवानगी दिली. 2 दिवस आर्यनने एक एक फाईल तपासली. तिसऱ्या दिवशी तो थेट रोहनच्या केबिनमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. दादा, आपल्याला कोणीतरी बाहेरच्याने नाही, घरच्या माणसासारख्या विश्वासू व्यक्तीने फसवलं आहे. काय म्हणतोयस? आर्यनने काही कागद समोर ठेवले. हे बघा. रोहनने कागद पाहिले. कंपनीच्या खात्यातून लाखो रुपये वेगवेगळ्या बनावट कंपन्यांच्या नावाने काढले गेले होते आणि प्रत्येक वाउचरवर एकाच व्यक्तीची सही होती, संदीप देशमुख. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. हे अशक्य आहे. दादा, पुरावे खोटं बोलत नाहीत. रोहनने लगेच संदीपला ऑफिसमध्ये बोलावलं. संदीप नेहमीसारखाच आत्मविश्वासाने आत आला. काय रे मित्रा? रोहनने शांतपणे फाईल त्याच्यासमोर ठेवली. हे काय आहे? संदीपने कागद पाहिले. त्याचा चेहरा फटकळ झाला. मी सांगतो. आधी एवढंच सांग, हे पैसे कुठे गेले? संदीप काही बोललाच नाही. आर्यनने आणखी एक फाईल पुढे केली. या बनावट कंपन्यांचा मालकही तूच आहेस. आता संदीप पूर्णपणे अडकला होता. तो खुर्चीवर बसला आणि डोळे मिटून म्हणाला, हो, हे सगळं मीच केलं. रोहनचा आवाज कापत होता. का? संदीप रडू लागला. 2 वर्षांपूर्वी माझ्या मुलाला दुर्मिळ आजार झाला. ऑपरेशनसाठी खूप पैसे लागणार होते. मी कर्ज मागितलं, पण कोणी दिलं नाही. सुरुवातीला मी फक्त 5 लाख घेतले. नंतर ते लपवण्यासाठी आणखी पैसे घ्यावे लागले आणि मी गुन्हेगार बनलो.
रोहन संतापला होता. एकदा तरी माझ्याकडे आला असतास. लाज वाटली. ऑफिसमध्ये शांतता पसरली. आर्यन म्हणाला, चूक कितीही मोठी असली तरी तिची शिक्षा झालीच पाहिजे. रोहन काही वेळ शांत राहिला. मग तो म्हणाला, मी तुला मित्र समजलं. तू विश्वास तोडलास. कायद्याला त्याचं काम करू दे. काही वेळातच पोलीस आले. संदीपला अटक झाली. जाताना तो रडत म्हणाला, रोहन मला माफ कर. रोहनच्या डोळ्यातही पाणी होतं. कारण त्याने त्या दिवशी फक्त कंपनीचं नुकसान नाही तर एका जिवलग मित्रालाही गमावलं होतं. पण अजून एक आनंदाची बातमी घराची वाट पाहत होती. वकिलांचा फोन आला होता. रोहनने थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो वकील साहेब. रोहन, ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली. सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. आर्यन हा अनिलचा मुलगा असल्याचं सिद्ध झालं आहे. त्याने ट्रस्टमधील जमिनीवर स्वतःचा हक्क न सांगता तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहन काही क्षण शांत राहिला. म्हणजे जमिनीचा काही भाग विकून आधी तुमच्या घरावरील कर्ज फेडण्यात येईल. उरलेल्या रकमेतून अनिल विश्वनाथ शिक्षण ट्रस्ट सुरू केला जाईल. दरवर्षी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्या निधीचा उपयोग केला जाईल. फोन ठेवताच रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तो आर्यनसमोर गेला. आर्यन, ती जमीन तुझी होती तरीही तू. आर्यन हसत म्हणाला, दादा, बाबा असते तर त्यांनीही हाच निर्णय घेतला असता. मला जमीन नको, मला माणसं हवी आहेत. सुमित्राबाईंनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. आज मला वाटतंय तुमचे बाबा जिथे कुठे असतील तिथून नक्की हसत असतील. काही दिवसात घरावरील संपूर्ण कर्ज फेडलं गेलं. बँकेने जप्तीची नोटीस मागे घेतली. त्या दिवशी सुमित्राबाईंनी देवासमोर दिवा लावताना डोळे मिटले. देवा, घर वाचवलंस. स्वरा त्यांच्या शेजारी उभी होती. सुमित्राबाई म्हणाल्या, हे घर पैशाने नाही वाचलं ग, नात्याने वाचलं. स्वराने हसत त्यांचा हात हातात घेतला. आदितीही जवळ आली. आई, आजपासून एक नियम. कोणता? या घरात कोणीही आपल्या अडचणी लपवायच्या नाहीत. आनंद असो किंवा दुःख, सगळ्यांनी मिळून वाटून घ्यायचं. रोहननेही मान हलवली. माझी चूक झाली. मी सगळ्यांपासून गोष्टी लपवल्या. पण आता नाही. आर्यन हसत म्हणाला, आणि मला परवानगी असेल तर मी या घरात पाहुणा म्हणून नाही तर मुलगा म्हणून यायचं ठरवलं आहे. परवानगी? सुमित्राबाई त्याचा हात धरत म्हणाल्या, अरे वेड्या, आईच्या घरी यायला परवानगी लागत नसते. क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. 6 महिन्यानंतर गावात एका नवीन इमारतीचं उद्घाटन होत होतं. फलकावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, अनिल विश्वनाथ शिक्षण ट्रस्ट. पहिल्याच वर्षी 100 गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. उद्घाटनाच्या वेळी रोहनने भाषणात एकच वाक्य म्हटलं, वारसा म्हणजे फक्त जमीन जुमला नसतो. वारसा म्हणजे माणुसकी, विश्वास आणि संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची ताकद. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सुमित्राबाईंनी आकाशाकडे पाहिलं. त्यांच्या ओठावर समाधानाचं हसू होतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.